केलं तुम्ही। त्यामुळे या गॅजेटला आमचा विरोध असेल आणि ओबीसी बांधव आज आम्ही वडीबद्रीत बसलोय, वेळ पडली तर आम्ही मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचार। उपोषण म्हणून विरोध असा तुम्हाला बरं वाटतो? आम्ही संविधानाची भाषा बोलून आणि आजी माझे मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नाही। शरदचंद्रजी पवार माझे मुख्यमंत्री आहेत, संविधानाची भाषा किती दिवस बोलायची? आणि हा जरांगे नावाचा माणूस छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसतो आणि मंत्रिमंडळातल्या माणसाला शिव्या देतो अर्वाच्य भाषेमध्ये। ओबीसींच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होती। अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतलाय, आम्ही भटक्या जाती जमातीमध्ये जन्म घेतलाय। अरे देवानं आम्हाला त्या जातीमध्ये जन्म दिलाय। 96 कुळाची भाषा बोलायची, क्षत्रियत्वाची भाषा बोलायची आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झालोय। उत्तर द्या आम्हाला, या प्रश्नाचं उत्तर हवंय। एकनाथराव शिंदे या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवंय, म्हणून आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय, कुणी काहीही आरोप करत। तर खरं तर याच भागामध्ये 2 वेगवेगळे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहेत, आमरण उपोषण आहेत। नक्की काय यामागे मेसेज आहे का, मतभेद आहेत का एकंदरीत आंदोलन? आमची कुठलेही मतभेद नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात उपोषण चालू आहे। आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। लोकशाहीने सर्वांना अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे मतभेद असायचा प्रश्नच नाही। आमची मागणी एकच आहे, आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे। पण सगळेजण एकत्र येऊन तुम्ही उपोषण वगैरे करू शकता, एकत्र येऊन बसू शकतो, पण वेगळे बसले तर अडचण काय? वेगळे बसले तर काहीच अडचण नाही, तसं आम्ही काही मानत नाही। तुमचे जे मतभेद आहेत त्यांचं असं म्हणणं अजिबात जातीचे वेगवेगळं प्रतिनिधित्व असावं आणि अजूनही उपोषण बसायचं असं बघा। या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जाती उपजातीसह 492 जाती आहेत, त्यामुळे 300-400 आंदोलन होणं अपेक्षित आहे। त्यामुळे अशा काही गोष्टी नाहीये। आणि आम्ही बघा आमच्या विचारपीठावर किती माणसं आहेत, आमच्या बॅनरवर बघा किती महामानवांचे फोटो आहेत। जरांगेच्या बॅनरवर समतेचं तत्व, आरक्षणाचं तत्व देणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकरांचा कधी फोटो लागलेला दिसतोय का? बघा, जरांगे नावाचा माणूस। अरे या महाराष्ट्रात चळवळीतून साहित्य निर्माण झालं, चळवळीतून आमदार खासदार निर्माण झाले, चळवळीतून नेते जन्माला आले, चळवळीतून मानवतेचं सुप्त रचलं गेलं या महाराष्ट्रात। जरांगेच्या आंदोलनामधनं महाराष्ट्रानं शिव्या बघितल्या, शिव्या। चळवळीतनं शिव्या दिल्या जाऊ शकतात, चळवळीतनं ओबीसीची माणसं पराभूत केली जातात। काय चाललंय नक्की? जरांगे यांनी असं म्हटले की येत्या 2-3 दिवसात आमचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावा, नसता येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या नावानं बोंब मारायचे नाही। हे बघा, जरांगेला माझ्या शुभेच्छा आहेत। जरांगेने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं आणि मुख्यमंत्री झाला तरी संविधान एवढं सर्वश्रेष्ठ आहे। जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाणे जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही, तोपर्यंत जरांगे काय, जरांगेचा बाप जरी आला, शरदचंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपवू शकत नाही। आणि जरांगेला सांगा, तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक म्हणाव। तुतारीचं चिन्ह टाकून आंदोलन कर। महाराष्ट्र बोलतोय, आम्ही नाही पदरचं बोलत। तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या विषयावर आंदोलन कर, पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही। एकच परवानगी जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये असा आपला थेट आरोप आहे का? आपण जसं म्हणालात की जरांगेच्या बापाला जाऊन सांगावं किंवा त्यांनी समोर यावं। बघा, आमच्यावर किती जणांचे आरोप आहेत?
आमच्यावर किती जणांचे आरोप आहेत? आम्हाला म्हणतात भुजबळांचे समर्थक आहेत, आम्हाला म्हणतात देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत, आम्हाला म्हणतात विजयराव वडेट्टीवारांचे समर्थक आहेत. आम्ही छाती ठोकून सांगतो या महाराष्ट्राला, हो आम्ही आहोत समर्थक. पण तुम्ही सांगा, तुम्ही कुणाचे समर्थक आहात? सांगा, आम्ही पाप करतोय का? तुम्ही कुणाचे समर्थक आहात हे एकदा पुढे येऊन सांगा, महाराष्ट्राला सांगा. आणि एक सांगतो, अरे त्या पुण्याच्या सेनापती बापट रोडवरती सारथीची बिल्डिंग तयार होते, पण ओबीसीच्या महाज्योतीला एक साधी ऑफिसला कार्यालय सुद्धा मिळत नाही. हा सामाजिक न्याय आहे महाराष्ट्रामध्ये? देवेंद्र फडणवीसांना सांगणं, फडणवीस साहेब तुम्ही सांगितलं की मराठा बांधवांना आम्ही 1 लाख उद्योग दिले, ज्यांना कर्ज दिले, ज्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिलं, आणि ज्यांनी कर्ज घेतलं त्यानेच जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून, या जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून याच 1 लाख उद्योजकांनी ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी कर्ज दिले, प्रवीण दरेकर 5,500 कोटी रुपये तुम्ही व्याज भरता, त्याच चेल्याचं तुम्ही जरांगेच्या गळ्यामध्ये माळा घालताय. फडणवीस साहेब, खरंच तुमचा ओबीसी डीएनए असेल तर तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल. नका आमची बाजू घेऊ, पण संविधानाची भाषा घ्या, कायद्याची भाषा घ्या, हे वास्तव बोलावं लागेल. महाज्योतीला 1000 कोटीचा निधी, सारथीला 10 पट निधी, या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी आहेत. पंचायत राज गेलंय, अनेक गोष्टी आहेत. बोला. जरांगे पाटील जे आहेत ते मध्ये तुमच्याविषयी किंवा तुमच्याविषयी कधी ते बोलत नाही, डायरेक्ट भुजबळ साहेबांवरच बोलतात. त्यांची माझी काही दुश्मनी नाहीये, त्याच्या मागे सगळे ओलीचा हात आहे. जरांगेची आमच्यावर बोलण्याची लायकी किंवा पात्रता नाही, त्यामुळे जरांगे आमच्यावर इथून पुढे आम्ही त्याच्यावर कितीही बोललो, जरांगे बोलू शकत नाही. त्यामुळे जरांगे हा विषय, जरांगे निवड तमाशातला बत्ताशा आहे आणि काही पूर्ण राज्यामध्ये शिव्यांचं राज्य म्हणून या महाराष्ट्राला आता नक्कीच गौरव एखाद्या राज्याने किंवा देशाने दिला पाहिजे. त्या जरांगे नावाच्या माणसामुळे शिव्यांचं राज्य हे महाराष्ट्र राज्याचं ओळखलं जाईल. आता काय पुढची भूमिका असणार आहे? खरं तर आपण आमरण उपोषणाला सुरुवात करता आहे. मागच्या वेळेस देखील आपण आमरण उपोषण केलं. आता पुढची भूमिका काय असणार आणि कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढचं उपोषण सुरू राहणार आहे? काय निर्णायक भूमिका असणार आहे? की मला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मागच्या आंदोलनामध्ये सुद्धा आश्वासन दिलं होतं की ज्या राज्यामध्ये 57 लाख बोगस पोरगे होतील मार्फत जे प्रमाणपत्र वाटप झाले ते आम्ही SIT काय लावून ते रद्द करू आणि ज्यांनी दिलेत आणि ज्यांनी घेतलेत चुकीचे असतील अशावर आम्ही कारवाई करू. त्यामध्ये सुद्धा कुठेही आम्हाला त्यांनी कुठं चौकशी केलेली आढळली नाही. आणि आता जर कुठं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची पुन्हा भाषा बाहेर येत असेल, हैदराबाद गॅझेट लागू करण्याची जर भाषा पुन्हा बोलत असतील आणि मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांच्या हैदराबाद गॅझेटला आम्ही सकारात्मक आहोत अशा जर कुठं भाषा बोलत असतील तर नक्कीच आम्हाला आमचं आरक्षण वाचवण्यासाठी, आमचे हक्क वाचवण्यासाठी आम्हाला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल. आणि या राज्याच्या जातीवादी मुख्यमंत्र्याला जर जशाच तसं उत्तरच करत असेल तर उपोषणाचं उत्तर उपोषणानेच आम्ही देत आहोत. त्यामुळे मागेही दिलं आणि आता सुद्धा आम्ही जोपर्यंत राज्य सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही, दखल घेत नाही आणि आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण करणार आहोत. खरं तर मागच्या वेळेस उपोषण झालं, त्यानंतर उपोषण सोडवण्यात आलं, तुम्हाला काहीतरी लेखी आश्वासनही देण्यात आले होते. त्याचं काय झालं? पुन्हा उपोषणाची तुम्हाला एका वेळ मागणी मान्य नाही.
त्यामध्ये अद्याप आम्हाला जरी आश्वासन दिलं असेल पण त्यामध्ये एकही मागणी राज्य सरकारनं मान्य केलेली नाही. आणि आता हैदराबाद गॅजेट नवीन जे गाजर काढलंय ते गाजर जर बाहेर निघलं आणि ते जर लागू केलं तर नक्कीच आमच्या सकल ओबीसी समाजाचं यामध्ये नुकसान आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान होऊ नये यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलो आहोत. आणि आमचं उपोषण आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत राज्य सरकार सांगत नाही की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार नाही आहोत. राज्यातील 57 लाख बोगस कुणबी जे प्रमाणपत्र वाटप केले हे रद्द करण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेत नाही. जे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही काढणार नाही असं आम्हाला खूप सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. तर आता ओबीसी मध्येच अनेक नेत्यांच्या एकमेकांवर टीका पाहायला मिळतात. विशेषतः गोपीचंद पडळकरांचे भाऊ मानले जाणारे अनंतराव पाटील त्याच्यावर टीका केलेली आहे की शरद पवारांचा फडणवीसांचा हा माणूस आहे त्यांच्या इशाऱ्यावर चालतो. तसं काय नक्की आपला या संदर्भात आव्हान असतं दोन्ही नेत्यांना? नाही, दोन्ही नेत्यांना म्हणण्यापेक्षा अनंतकुमार पाटीलांचे ज्येष्ठ नेते आहेत, वयोवृद्ध नेते आहेत. अनंतकुमार पाटलांनी शरदचंद्रजी पवारांची बाजू घेण्यापेक्षा तरुण उमदी पोरं काहीतरी बोलतायत, काहीतरी करतायत, वेदना आक्रोश हक्काची भाषा बोलतायत. या वयामध्ये नातवंडांना अनंतकुमार पाटलांनी खेळवावं. तरुण पोरं काहीतरी बंडखोर प्रवृत्तीनं काही विचार मांडत असतील तर त्यांच्या पाठीवर हात ठेवावा. अनंतकुमार पाटील तुम्ही जवानीमध्ये काय केलं? त्यामुळं अनंतकुमार पाटील तुम्ही आजोबाची भूमिका घ्यावी. शरदचंद्रजी पवारांची तळी उचलण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढ्यांना आयुष्याच्या सायंकाळी काहीतरी चांगलं द्यावं एवढंच माझा अनंतकुमार पाटीलांना एक छोटासा कार्यकर्ता म्हणून एक विनंती असेल त्यांना. ठीक आहे.